जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER आपला सगळ्यात आवडता विषय आणि DMER मध्ये 2 फेब्रुवारी पासून ते 12 फेब्रुवारी पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाइम टेबल शेड्यूल जो आहे तो आपल्याला आलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होत आहे, त्यामुळं त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. महत्वाचा टॉपिक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी आणि कशा पद्धतीनं कागदपत्र पडताळणी होते त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, कागदपत्र पडताळणी बाबत उमेदवारांना सर्वसाधारण सूचना जे दिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. हे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बघा, अर्जाद्वारे संचालनाकडे केलेल्या विविध दाव्याच्या अर्थ विहित टप्प्यावर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात खालील प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचं नंबर 1 आहे वयाचा पुरावा. वयाचा पुरावा म्हणून तुम्ही 10वीचं तुमचं सनद असेल किंवा तुमच्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं वयाचं प्रमाणपत्र असेल, अशा वेगवेगळ्या किंवा तुमचा जन्म दाखला असेल, ग्रामपंचायतचा जन्म दाखला असेल, महानगरपालिकेचा असेल, नगरपालिकेचा असेल, तिथं तुम्हाला चालतो. काहीच नसेल तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट जे TC असते ही जरी दिली तरी तुमचं होऊन जातं. महत्वाचं पहिलं आहे बघा तुमचा वयाचा पुरावा. वयाचा पुरावा हे पहिलं डॉक्युमेंट आणि दुसरं डॉक्युमेंट आहे शैक्षणिक अर्हता आणि त्यांचे काही पुरावे जे आहेत. तर शैक्षणिक अर्हतामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं येते बघा तुमचं SSC म्हणजेच तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, त्यामध्ये तुमचं 10वीचं प्रमाणपत्र आणि बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेच्या किंवा एखाद्या तत्सम परीक्षेत बाबतीत संबंधित मंडळाने प्रमाणपत्र अशा प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही. काय सांगितलेलं आहे, SSC म्हणजे 10वीचं जे तुमचं प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला SSC या विभागानं दिलेलं असायला पाहिजे. माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र परीक्षेच्या किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे प्रमाणपत्र स्वीकारल्या जाणार आहेत. त्याऐवजी बघा शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या जे काही लोकांनी दिलेलं आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी जसं आपलं 7वी, 8वी, 9वीला कॉलेज लेवलला लिहून दिल्या जात होतं तशा पद्धतीचं नाही तर प्रिंटेड. आता आपल्याला 10वीला सगळ्यांचेच आहेत, तेवढंच तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. त्यानंतर बघा तुमचं याचसोबत तुमचं 12वीचं सेम मार्कशीट वगैरे असतील, तुमचे डिग्रीचे मार्कशीट असतील, तुमचं स्पेशलायझेशन जे झालेलं आहे ते डिप्लोमा असतील, हे क्वालिफिकेशन आणि यांच्यासोबत सगळ्या तुमच्या डिग्री सुद्धा असतील, हे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा आहे उत्तीर्ण झालेल्या पदवी परीक्षांच्या किंवा पदविका परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाचे सक्षम प्राधिकाऱ्याने अनौपचारिकरित्या प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करावे. म्हणजे बघा तुमची आता डिग्री झालेली आहे, फॉर एक्झाम्पल तुमची झालेली आहे BSc किंवा तुमची झालेली आहे MSc, तर यामध्ये तुमच्या फर्स्ट इयरचं सेमिस्टरचं असेल, सेकंड सेमिस्टर असेल, थर्ड सेमिस्टर असेल आणि तुमची फायनल डिग्री असेल, हे विद्यापीठानं जे दिलेले तुम्हाला डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सादर करायचे आहेत. त्यानंतर बघा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांबाबत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना. चला ठीक आहे, काय टेन्शन. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या पदांसाठी. बघा आता मे बी बरेचसे कमी पद आहेत यामध्ये, तर काय सांगितलेलं आहे पदवी परीक्षा म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहेत या डॉक्युमेंट्स मध्ये ही माजी सैनिक जे कोटा आहे त्याच्यासाठीच फक्त माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या पदवी परीक्षा पात्रता असलेले म्हणजे डिग्रीच्या बेसवर ज्या काही एक्झाम आहेत आणि त्या एक्झाम साठी माजी सैनिक कोट्यातून तुम्हाला फॉर्म भरलेला आहे, तर SSC उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी मध्ये स्पेशल सर्टिफिकेट भेटलेलं जे कागदपत्र आहे ते तुम्हाला तिथं सादर करायचं आहे. कॉमन साठी असणारे बघा गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास
गुणपत्रिका सोबत श्रेणीची यादी सादर करणे आवश्यक राहणार आहे. आता बरेचशा युनिव्हर्सिटी आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला गुण दिले जात नाहीत, तुम्हाला श्रेणी दिली जाते बघा. श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क आणि श्रेणी ड अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं श्रेणी दिली जाते. तर याचं तुम्हाला जे आहे ते गुणांकन पद्धतीमध्ये करून सोबत तुम्ही आणायचं आहे. तेच पुढे सांगितलेलं आहे बघा, जेथे पदविका CGPA किंवा OGPA या फॉर्मॅटमध्ये सुद्धा बऱ्याच डिग्र्या ज्या आहेत त्या असतात, तर और लेटर गार्ड देण्यात येते. तिथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावे. गुणांची टक्केवारी पूर्णांकात रूपांतरित करू नये. बघा काय आहे की नमूद करू नये. असतील तर 55% नमूद करू नये. बघा काय आहे की आता बघा तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीचं CGPA या तुम्हाला फॉर्मॅटमध्ये तुमचा रिझल्ट असेल तर तुम्हाला बघा सगळे मार्क्स किती आहेत टोटल तिन्ही वर्षाचे. समजा पहिल्या वर्षी 100 गुण सगळ्या जे सब्जेक्ट आहेत ते 100 गुणांचे होते, दुसऱ्या वर्षी 100चे होते, तिसऱ्या वर्षी 100चे होते. टोटलचं गणित लावायचं आहे 300 आणि याला डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड करून तुम्हाला तिथं गुण काढायचे आहेत. तुम्हाला जर 54.50% येत असतील तर 54.50%च द्यायचं आहे. राऊंड फिगर त्याला 55 करायचं नाही. चला पुढचा पॉइंट आहे मुद्दा महत्वाचा बघा. जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदनाम विषयातील सर्व सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक राहील. तुम्हाला फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी किंवा फॉर्मसाठी तर ते तुम्हाला तिथं द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता बघा तुम्ही ECG टेक्निशियन या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. तर याला तुम्हाला शैक्षणिक अर्हता जे आहे ते 10वी 12वी त्याच्यानंतर BSc आणि डिप्लोमा इन कार्डिओलॉजी किंवा डिग्री इन कार्डिओलॉजी हे जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर त्याचे सर्वांचे जे काही सेवा प्रवेश नियमानुसार तुमचं शैक्षणिक अर्हता कंप्लीट असणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी आहेत अपेरिंग असतील, त्यांनी फॉर्म भरला असेल, मेरिट लिस्ट मध्ये आलेले असतील, त्यांनी सुद्धा DV ला जायचं आहे. तिथं जाऊन तुम्ही तिथं त्यांच्याशी बोलू शकता. परंतु जे विद्यार्थी अपेरिंग आहेत त्यांना सरळ सरळ नॉट इलिजिबल केलं जातं, कारण तुम्ही शैक्षणिक अर्हतेच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ज्या पदांकरता अंतर्वासित इंटर्नशिप निर्धारित केली असेल अशी पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांनी अंतर्वासित इंटर्नशिप परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल. हा खूप मोठा पॉइंट आहे. याच्याविषयी तुम्हाला मी थोडस 2 मिनिटं बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पूर्ण महाराष्ट्रभरातून फोन आलेले आहेत. आता बघा काय झालेलं आहे की लॅब टेक्निशियन LT या जे कोर्स आहे या कोर्समध्ये तुमचं BMLT असेल. आता BMLTचं उदाहरण घेऊ. याच्यामध्ये बघा BMLT 4 वर्षाची असते. त्याच्यामध्ये तुमचे मे बी 3 वर्ष जे आहेत ते थेरॉटिकल असतात. शेवटचं 1 वर्ष जे तुमचं इंटर्नशिप असतं. कन्फर्म मला माहिती नाही, मी तुम्हाला उदाहरण देत आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे की तिन्ही वर्षाचे जे थेरॉटिकलचे तुमचे मार्कशीट आहे ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि हे इंटर्नशिप आता तुमची चालू आहे याचं तुमचं इंटर्नशिपचे डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या नंतर जे चौथ्या सेमिस्टरचा रिझल्ट येत असतो आणि या तिन्हीचे मिळून तुमची डिग्री येत असते. तुमच्याकडे या तिन्ही आलेले आहे, तुम्ही त्याच्या बेसवर फॉर्म भरलेला आहे आणि तुमचं इंटर्नशिप चालू आहे. इंटर्नशिप जी आहे ती इंटर्नशिप तुमची कंप्लीट असायला पाहिजे परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत. म्हणजे फॉर्म भरायची लास्ट डेट जी होती त्या तारखेपर्यंत तुमची इंटर्नशिप कंप्लीट असणं गरजेचं आहे. जर नसेल तुम्ही अपेरिंग आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नॉट इलिजिबल आहात. त्यामुळं ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर बघा पुढचं डॉक्युमेंट आहे सगळ्यात महत्वाचे. बघा आपले विद्यार्थी मित्रांनो किती डॉक्युमेंट झाले. वयाचा पुरावा झाला, त्यानंतर शैक्षणिक अर्हता झाले. शैक्षणिक अर्हतेमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी काय काय न्यायच्या तुमचं ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्ही इथून आहे मागासवर्गीय उमेदवार असाल तर यामध्ये बघा तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला त्या रिझर्व्ह कॅटेगरी मधलं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, या प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जर नसतील तर तुम्ही सरळ सरळ नॉट इलिजिबल केल्या जाता.
नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. ते सुद्धा तुमच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं असते. राज्य शासनाकडून वेळोवेळी सादर करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रदान केलेले विविध नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं असणार आहे. आणि ते जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 3 परिच्छेदात उमेदवाराचे स्वतःचे नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे. तीनही परिच्छेदात बघा, नॉन क्रिमिनलच्या प्रमाणपत्रात पहिल्या तीनही परिच्छेदामध्ये मे बी तुमचं फॉर्मॅट जे आहे त्याच्यामध्ये 3 पॅरेग्राफ असतात आणि तिन्ही पॅरेग्राफ मध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे असं म्हणत आहेत. त्याच्यामध्ये बघा आता किती पॅरेग्राफ असतात, नॉन क्रिमिनलचा काय आहे, तुमचं किती पॅरेग्राफचं नॉन क्रिमिनल आहे ते तुम्ही तिथं पाहू शकता. पण जेवढे पॅरेग्राफ आहेत त्या सर्व पॅरेग्राफ मध्ये तुमचं जे नाव आहे ते तिन्ही ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे असं त्यांनी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर मागासवर्गीय विभागातील महिलांसाठी बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र सादर करणं तुम्हाला इथं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट आहे बघा, मराठी भाषेचे ज्ञान असणे. किती डॉक्युमेंट झाले आपले आतापर्यंत? 10वी-12वी शैक्षणिक अर्हतेनंतर बघा हे तुमचं कास्ट बद्दलचं झालेलं आहे. तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे याच्यासाठी काही सेपरेट तुम्हाला आपल्याला पुरावा लागतो का? तर त्याच्याविषयी सुद्धा तिथं माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये बघा माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठातील उच्च तुमच्या 10वीला किंवा 12वीला जर तुमचा मराठीचा विषय असेल तर तेच तुम्हाला तिथं प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जातं. अरे जो कॅन्डिडेट आहे मराठी भाषा वाचू शकला पाहिजे, लिहू शकला पाहिजे आणि बोलू शकला पाहिजे बस. त्याच्यानंतर बघा तुम्ही दिव्यांग वगैरे कोट्यातून फॉर्म भरला असेल तर त्याच्याविषयी तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण असणे गरजेचे आहे. माजी सैनिक कोट्यातून फॉर्म भरलाचा असेल तर त्याचा तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. तुम्ही खेळाडू आरक्षणाचा जर फॉर्म भरला असेल तर त्याचे डॉक्युमेंट, अनाथ मधून फॉर्म भरला असाल तर त्याचा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन विवाहित स्त्रीच्या नावात बदल झाल्याचा पुरावा हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे. जर लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव चेंज झालं असेल तर त्याचं गॅजेट सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र याचा फॉर्मॅट तुम्हाला मी टाकून देतो. ते तुम्हाला स्वतः लिहायचं असतं. त्याच्यामध्ये काय साधा फॉर्मॅट असतो, स्वतःचं नाव वगैरे टाकायचं असते आणि ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला तिथं सादर करायचं असतं. बघा, उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रती स्वसाक्षांचित एक संच खालील प्रमाणे लावून सोबत आणायचा आहे. सिरियल वाईज लावायचं आहे. बघा आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचे 10वीचे जे काही मार्कशीट आहे हे मार्कशीट ओरिजिनल तुमचे मार्कशीट असू द्या आणि सर्टिफिकेट पण असू द्या. सर्टिफिकेट म्हणजे सनद असते विद्यार्थी मित्रांनो. बघा 10वीचं तुमचं मार्कशीट प्लस सर्टिफिकेट, त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे 12वीचं मार्कशीट प्लस सर्टिफिकेट. आयडी प्रूफ डॉक्युमेंट मध्ये तुमचं आधार कार्ड असेल पहिलं, त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट तुम्ही पॅन कार्ड ठेवू शकता, ड्रायव्हिंग लायसन ठेवू शकता किंवा मग तुम्ही जे इलेक्शन कार्ड अपलोड केलेलं आहे या चारीपैकी तुम्ही कोणतेही ठेवू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये तुमचं सिरियल वाईज तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर आणि त्याच्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट अशा पद्धतीचे डॉक्युमेंट. त्यानंतर डोमासाईल पहिल्यांदा लावायचं, नंतर तुमचं जे काही बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा लावू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि होरिझोंटल रिझर्वेशन नुसार तुम्हाला जर काही क्लेम करणार असाल तर त्याचं डॉक्युमेंट. अशा पद्धतीचं हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि याच क्रमाने तुम्हाला पहिल्यांदा 10वी, 12वी आयडी प्रूफ याच क्रमाने एकच बंच तयार करायचा आहे, झेरॉक्सचा ब्रंच, आणि त्या सगळ्यांवरती तुमचे सिग्नेचर जे आहे ते करायचे आहेत. बघा खूप सिम्पली दिलेलं आहे त्यांनी, तेवढं कॉम्प्लिकेशन नाहीये. मागासवर्गीय उमेदवारांसाठी सूचना दिलेली आहे आणि विशेष सूचना दिलेली आहे. ती विशेष सूचना काय आहे बघा, सगळ्यांसाठी आहे ही की उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याने जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करता गैरहजर किंवा उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांची नियुक्ती करता विचार करण्यात येणार नाही
आणि तसेच त्या उमेदवारांना पुन्हा संधी सुद्धा दिली जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी DHS चा पेपर दिलेला आहे. DHS मध्ये जवळपास 3 वेळा ते चान्स देत होते. एकदा नाही आलं तर डबल मेल पाठवायचे, 3दा पाठवायचे आणि तिन्हीदा तुम्ही रिप्लाय नाही दिला तर तुमची तिथं तुमचा विचार करणं थांबवलं जायचं. परंतु तुमच्याकडे एकच अटेम्प्ट आहे. पहिल्याच वेळेस तुम्ही डीबीला पोहोचलात तर ठीक आहे, नाही गेला तर तुमचा विचार केला जात नाही. डायरेक्टली जो नेक्स्ट कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला घेतलं जात असते. आय होप पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. अजून काही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करून माहिती विचारू शकता. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.